नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगर दऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज पण मी एक तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलोय. तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका चुगल्या करणाऱ्या माणसाची. एक माणूस होता, त्याची सवय मात्र एकच, लोकांच्या चुगल्या करायच्या आणि भांडणं लावायची. त्याला अख्खं गाव कदरलं, घरचे पण कदरले, तू हे नाद सोडून दी. पण त्याचा चुगल्या करायचा नाद काही बंदच झाला नाही. मग त्याला काय केलं, म्हणले ह्याला कुठंतरी निहून विकून टाका. बाजारात नेला, तिथं त्याची किंमत फक्त 500 रुपये 500 रुपये असं समजून विकायला लागली. आणि एक माणूस मोठ्या घरचा होता, मुलबाळ नव्हतं, दोघच नवरा बायको होते. त्यांना वाटलं हा नोकर आपण घेऊन जावा, म्हणजे आपल्या घरातलं कामही करील, कारण आपल्या हाताखाली तिसरं माणूसही नाही. पण म्हणला आधी थोडी चौकशी करतो. बरं, हा माणूस तुम्ही 500 रुपयाला फक्त विकायला लागलात, कशामुळे विकायला लागला? ते विकणारा म्हणला याला नादच चुगल्या करायचा, म्हणून हा स्वस्तच देऊन टाकायचा आहे. तो मोठा माणूस म्हणाला, आता चुगल्या लय मोठ्या घरात होत असत्यात, मोठ्या घरात होत असत्यात. आम्ही तर घरात फक्त दोघच आहोत, आमच्यापाशी काय चुगल्या हा करणार, आणि कुणाची कुणापाशी करणार? आम्ही दोघं पती पत्नी, आणि हा एक नोकर म्हणून नेतो याला. तो माणूस घरी आणला. त्याला 4-8 दिवस वाईट वाटलं की माझी चुगल्या करायची सवय म्हणूनच मला 500 रुपयाला विकलं. मी आता हे धंदा बंदच करून टाकतो, चुगल्या करायचा. मग काही दिवसांनी माझे घरचे मला घेऊन जातील की आता हा सुधारला असेल म्हणून. तो 4-8 दिवस, महिनाभर चांगला राहिला, पण मुलीचा स्वभाव जाईच ना. तो एका दिवशी ज्या माणसानं ह्याला आणलं होतं सांभाळायला, काम करायला, त्याच्या बायकोला म्हणतो, मालकीनबाई तुम्ही लय भोळे आहेत. त्या म्हणल्या, का? तुमच्या मालकाचं बाहेर लपडं चालू आहे. मालकीनबाई गरम झाल्या. येऊ द्या मालक म्हणे, त्यांना दाखविते माझ्याशी चांगलं बोलतेत आणि बाहेर लपडे करते, आता मी मालकाला सोडणार. तो माणूस म्हणतो, काही काळजी करू नका, त्यांना मारायची हे करायची काही गरज नाही. माझा एका बाबा सोबत संपर्क आहे आणि लय भारीत बाबा. फक्त तुम्ही एक काम करा, ते झोपी गेल्यानंतर त्यांच्या दाढीचे 5 केस कापून माझ्यापाशी द्या, मी बाबाकडे घेऊन जातो आणि कायमचा बंदोबस्त करून येतो. मालकीनबाईला खरं वाटलं, पण म्हणली दाढीचे केस मला कसे कापू देते? अहो मालकीनबाई, ते मालक संध्याकाळी झोपले की कापून घ्यायचे कात्रीनं. वाह, डोकाय म्हणली तुला. लगेच यानं जाऊन मालकाला सांगितलं, मालक मालक तुम्ही लय भोळे. कसा काय? अहो तुमच्या मालकिनीचं बाहेर लपडं चालू आहे म्हणला. मालक म्हणला, मला तरी वाटलंच होतं की तू चुगल्या करणारा माणूस आहेस. आम्हा दोघा नवरा बायको मध्ये तू भांडण लावायला लागलास. त्याचं गचुरत धरलं आणि कानपडीत मारली. माझे बायकोवर माझा विश्वास आहे, तू असं बोलू शकत नाहीस आणि हे मला शक्यच वाटत नाही. मालक तुम्ही भोळेत म्हणला, लय भोळे. तुम्हाला पक्का पुरावा पाहिजे का? तो म्हणला, हो. मालकीनबाई त्या बुवाला बोलताना फोनवर मी स्वतः बघितलंय आणि त्यांचा विषय पण चाललाय की तुम्हाला मारायचा, आणि आज संध्याकाळी तुम्हाला मारायची प्लॅनिंग पूर्ण तयार झाली. या तुमच्याच मालकीनबाई तुम्हाला संध्याकाळी आज रात्री मारणार आहे. खोटं वाटत असेल तर तुम्ही फक्त झोपल्याचं नाटक करा आणि मग तुम्हाला कळल
थोडे थोडे डोळे उघडे ठेवा म्हणला, नाही ते काम झाल्यानंतर काय उपयोग आहे. मला एवढी बारी विश्वास तर ठेवून बघतो. मग रोजच्या प्रमाणे मालक घरी येऊन मस्त गादीवर झोपला, म्हणजे झोपण्याचं नाटक केलं. आणि मग मालकीनबाई संध्याकाळच्याला जे गड्यानं सांगितलं होतं की मालकाच्या दाढीचे 5 केस मला कापून द्या, मालकीनबाई संध्याकाळच्याला कातर घेऊन मालकाच्या जवळ आल्या की मालकाने फाक्कुनी डोळे उघडले. माझा गडी म्हणतो हेच खरंय. हातातली कात्री मालकिनीच्या घेतली आणि मालकिनीच्या पोटात खुपसली आणि मालकिनीचा कायमचा खात्मा करून टाकला. आणि ही बातमी तिच्या आईबापांना कळाली की तिच्या आईबापांनी सगळ्यांनी मिळून तिच्या नवऱ्याचा खात्मा केला. तर मित्रांनो, चुगल्या करणारा माणूस किती जरी शब्दा घेऊन काही करून आपल्याला पटवून दाखवित असेल, त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. या चुगल्या करणाऱ्या माणसाला 500 रुपयात निघून दोघांचं जीवन उद्ध्वस्त ह्या चुगल्या करणाऱ्या माणसानं केलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा आणि भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा बरं का. मी एक गरीब माणूस आहे, ऊसतोड कामगार आहे, पण आपला शेतात येऊन व्हिडिओ बनवतो, मनोरंजन करतो आणि म्हणतात की याच्यामधून लोक व्हिडिओ बनवले श्रीमंत होतात, म्हणून मी पण बनवतोय. मला श्रीमंत करायचं का नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. तर मित्रांनो, करा लाईक सबस्क्राईब. गोष्ट मात्र रोजक तुम्हाला अवश्य कुठल्याही परिस्थितीत टाकील मी. धन्यवाद. भेटू द्याच्याला.